श्री शिवलीलामृत अध्याय 4. श्री गणेशाय नमः. धराधरेंद्र नंदिनी मानस सरोवर, मराळ उदार कर्पूर गौर, अगम्य गुण अपार तुझे वर्णिती सर्वदा. न कळे जयाचे मूळ मध्य अवसान, आपणची सर्व करता कारण. कोठे प्रगटेल ज्याचे आगमन, ठाई न पडे ब्रह्मादिका. जाणवणी भक्तांचे मानस, तेथेची प्रगटे जगन्निवास. येची विषयी सुते इतिहास, शौनकादिकांप्रती सांगितला. किरात देशीचा राजा विमर्शन, परमप्रतापी शत्रुभंजन. मृगया करीत हिंसक दारुण, मध्यमांसी रथ सदा. चतुर्वर्णांच्या स्त्रिया भोगित, निर्दय अधर्मेची वर्तत. परी शिवभजनी असे रथ, विधीने पूजित नित्य शिवासे. त्याचे स्त्रियेचे नाम कुमुद्वती, परमचतुर गुणवती. पती प्रती कुसे एकांती, कापट्य रीती टाकोनिया. म्हणे शिवव्रते आचरता बहुवस, शिवरात्री सोमवार प्रदोष. गीत नृत्य स्वये करिता विशेष, शिवलीला मृत वर्णिता. दोषही घडती तुम्हापासून, इकडे शिवभजनी सावधान. मग तो राजा विमर्शन, वर्तमान सांगे पुरातन पै. मी पूर्वी पंपा नाम नगरी, सारमे होतो सुंदरी. तो माघवद्य चतुर्दशी शिवरात्री, शिवमंदिरासमोर आलो. शिवपूजा पाहिली समस्त, द्वारी उभे होते ते राजदूत. तीही दंड मारिता त्वरित, सव्य पळत प्रदक्षिणा करी. आणि कालो परतोणी, बलिपिंड प्राप्त होईल म्हणोनी. मागुती दटाविता त्यांनी, प्रदक्षिणा केल्या शिवसदना. मागुती बैसलो येऊन, तव तीही क्रोधी मारिला बाण. म्या शिवलिंग पुढे लक्षुण, तेथेची प्राण सोडिला. त्या पुण्यकर्मे करून, आता राजदेह पावलो जाण. परिश्वानाचे दुष्टगुण, नाना दोष आचरे. कुमुद्वती म्हणे तुम्हासी पूर्वज्ञान, तरी मी कोण होते सांगा मज लागून. मग तो बोले विमर्शन, कपोती होती सपूर्वी तू. मांसपिंड नेता मुखी धरून, पाठी लागला पक्षीशेन. शिवालयास प्रदक्षिणा तीन, करुणे शिखरी बैसलीस. तू श्रमलीस अत्यंत, तुझ शेन पक्षी मारित. शिवसदनासमोर शरीर पडत, ती राणी सत्य झालीस तू. मग कुमुद्वती म्हणे रायास, तुम्ही त्रिकाळ ज्ञानी पुण्यपुरुष. तुम्ही आम्ही जाऊ कोण्या जन्मास, सांगा समस्त वृत्तांत हा. यावरी तो राव म्हणे, ऐके मृगनेत्रे इभग म्हणे. सिंधू देशीचा रूप इंदू वदने, होईन पुढील जन्मी मी. तू जया नामे राजकन्या होसी, मज लागी राजसे वरिसी. तिसरे जन्मी सौराष्ट्र राव नेमेसी, होईन सत्य गुण सरिते. तू कलिंग कन्या होऊन, मज वरिसी सत्य जाण. चौथे जन्मी गांधार राव होईन, तू मागत कन्या होणी वरिसी मज. पाचवे जन्मी अवंती राज, दाशार्य कन्या तू पावसी मज. सहावे जन्मी आनर्त पती सहज, तू ययाती कन्या गुणवती. सातवे जन्मी पांड्यराज्या होईन, तू पद्मराज कन्या वसुमती पूर्ण. तेथे मी बहुत ख्याती करून, शत्रू दंडेन शिवप्रतापे. महाधर्म वाढविन, जन्मोजन्मी शिवभजन करीन. मग त्या जन्मी पुत्रास राज्य देऊन, तपास जाईन महावना. शरणरी घेण अगस्तीस, शैव दीक्षा घेऊन निर्दोष. शुभवदने तुझ समोयत कैलास, पद पावेन निर्धारे. सूतमणी शौनिकांदिका प्रती, तितुकेही जन्म घेऊनी तो भूपती. ब्रह्मवेत्ता होणी अंती, अक्षय शिवपद पावला. ऐसा शिवभजनाचा महिमा, वर्णू न शिके द्रुहीण सुत्रामा. वेदशास्त्रांसी सीमा, नकळे ज्याची वर्णावया. ऐकोणी शिवगुण कीर्तन, सद्गदन होय जयाचे मन. अश्रुधारानयन, जयाचे कदा न वाहती. धिक त्याचे जिणे धिक कर्म, धिक विद्या धिक धर्म. तो वाचुणी काय अधम, दुरात्मा व्यर्थ संसारी. ऐका शिवभजनाची थोरी, उज्जैने नामे महानगरी. रावचंद्रसेन राज्य करी, न्यायनीती करुणिया. ज्योतिर्लिंग महाकाळेश्वर, त्याचे भजने रतनरूपवर. मित्र एक नाम मणिभद्र, प्राण सखा रायाचा. मित्र चतुर आणि पवित्र, देशिक सर्वज्ञ दयासागर. शिष्य भाविक आणि उदार, पूर्व सुकृते प्राप्त होय. गृहिणी सुंदर आणि पतिव्रता, पुत्र भक्त आणि सभाग्यता. व्युत्पन्न आणि सुरसवक्ता, होय विशेष सुकृते. दिव्य हिरा आणि परिस, मुक्ता फळ सुढाळ सुरस. पिताज्ञा आणि गुरुतोची विशेष, हे अपूर्व त्रिभुवनी. ऐसा तो रावचंद्रसेन, मित्र मणिभद्र अति सुजान. तेणे एक मणी दिधला आणून, चंड किरण दुसरा. अष्टधातूंचा होत स्पर्श, होय चामिकर बावण कस. सर्प व्याघ्र तस्कर वास, राष्ट्रात नसे त्याकरिता. त्या मण्याचे होता दर्शन, सर्व रोग जाती भस्म होण. दुर्भिक्ष शोक अवर्षण, दारिद्र्य नाही नगरात. तो कंठी बांधिता प्रकाशवंत, राव दिसे जैसा पूर्वत.
समरांगणी जय अद्भुत नये अपयश कालत्रयी. जे करावया येती वैर ते आपणची होती प्राणमित्र. आयुरारोग्य ऐश्वर्य अपार चढत चालिले नृपाचे. भूपुतो सर्वगुणी वरिष्ठ की शिवभजनी गंगेचा लोट. की विवेक भावरत्नांचा मुकुट समुद्र सुभट चातुर्याचा. की वैराग्य सरोवरीचा मराळ की शांती उद्यानीचा तपस्वी निर्मळ. की ज्ञानामृताचा विशाळ कुपची काय उचंबळला. ऐश्वर्य वाढता प्रबळ द्वेष करीती पृथ्वीचे भूपाळ. मणी मागो पाठविती सकळ स्पर्धा बळे वाढविती. बहुतांसी असह्य झाले अवणीचे भुभुज एकवटले. अपार दळ घेऊन आले वेढिले नगर रायाचे. इंदिरावर कमलदल नयन त्यांचे कंठी कौस्तुभ जाण. हिमृडाणी वरमौळी रोहिणी रमण प्रकाश घन मणी तैसा. तो मणी आम्हासी दे त्वरित म्हणून नृपांनी पाठविले दूत. मग राव विचारी मनात कैसा अनर्थ ओढवला. थोर वस्तूंचे संग्रहण तेची अनर्थासी कारण. ज्या कारणे जे भूषण तेची विदूषण रूप होय. अतिरूप अतिधन अतिविद्या अतिप्रीतीपूर्ण. अतिभोग अतिभूषण विघ्नासी कारण तोची होय. बोले रावचंद्रसेन मणी जरी द्यावा या लागून. तरी जाईल क्षात्रपण युद्ध दारुण न करावे. आता स्वामी महाकाळेश्वर सिंधू कर्पूर गौर. जो दीनरक्षण जगदुद्धार वज्र पंजर भक्तांसी. त्यासी शरण जाऊ ये अवसरी जो भक्त काज कैवारी. जो त्रिपुरांतक ही मणग कुमारी प्राणवल्लभ जगदात्मा. पूजा सामग्री सिद्ध करून शिवमंदिरी बैसला जाऊन. सकळ चिंता सोडून विधियुक्त पूजन आरंभिले. बाहेर सेना घेऊन प्रधान युद्ध करीत शिव स्मरण. महायंत्रांचे नगरावरून मार होती आणि वार. सर्व चिंता सोडून चंद्रसेन चंद्रचूड आराधी प्रीती करून. करी श्रौत मिश्रित त्र्यंबक पूजन मानसध्यान यथाविधी. बाहेर झुंजती पृथ्वीचे भूपाळ परिचिंता रहित भूपती प्रेमळ. देवद्वारी वाद्यांचा कल्लोळ चतुर्विध वाद्ये वाजताती. राव करीत महापूजन पौरजन विलोकिती मिळवण. त्यात एक गोपगृहिणी पतिहीन कुमारकडीये घेऊनी पातली. 6 वर्षांचा बाळ राजा पूजा करिता पाहे सकळ. निरखोणिया वाढवेळ गोपगृहिणी आली घरा. कुमारकडे खालता उतरून आपण करी गृहीचे कारण. शेजारी उद्वस तृण सदन बाळ जाऊनी बैसला तेथे. लिंगाकृती पाषाण पाहून मृत्तिकेची वेदिका करून. दिव्य शिवप्रतिमा मांडून करी स्थापन प्रीतीने. कोणी तुझे नाही तेथ लघु पाषाण आणून त्वरित. पद्मासनी पूजा यथार्थ पाषाणची वाहे प्रीतीने. राजपूजा मनात आठवून पदार्थ मात्राविषयी वाहे पाषाण. धूपदीप नैवेद्यपूर्ण तेनेची करुणी करीत असे. आद्र तृण पुष्प सुवासहीन तेची वाहे आवडी करून. नाही ठाऊके मंत्र ध्यान आसन प्रेम भावे पूजित असे. परिमळ द्रव्य कैची जवळी शिवावरी मृत्तिकाच उधळी. मृत्तिकाच घेऊणी करकमळी पुष्पांजळी समर्पित. एवं राया ऐसे केले पूजन मग मानस पूजा कर जोडून. ध्यान करी नेत्र झाकून शंकरी मन दृढ जडले. मातेने स्वयंपाक करून येबा पुत्रा करी भोजन. बहुवेळा हाक फोडून पाचारिता नेदी प्रत्युत्तर. म्हणून बाहेर येऊनी पाहे तव शून्यगृही बैसला आहे. म्हणे अर्भका मांडिले काये चाल भोजना झळकरी. परिनेदी प्रत्युत्तर मातेने क्रोधे करुणी सत्वर. त्याचे लिंग आणि पूजा समग्र निरखोणिया उगारिली. चाल भोजना त्वरित म्हणून हस्तके धरुणी ओढीत. बाळ नेत्र उघडून पाहत तव शिवपूजा विदारिली. अह शिव शिव म्हणून घेत वक्षास्थळ बळवून. दुःखे पडल्या मूर्छा येऊन म्हणे प्राण देईन मी आता. गाली प्रदाने देऊन माता जाऊन करी भोजन. जीर्ण वस्त्र पांघरून तृण शेजे पहुडली. इकडे पूजा भंगली म्हणून बाळ रडे शिवनाम घेऊन. तव दयाळ उमारमण अद्भुत नवल पै केले. तृणगृह तेजे जर्जर झाले रत्नखचित शिवमंदिर. हिऱ्यांचे स्तंभवरी शिखर नाना रत्नांचे कळस झळकती. चारीद्वारे रत्नखचित मध्ये मणिमय दिव्यलिंग विराजत. चंद्रप्रभेहून अमित प्रभा ज्योतिर्लिंगाची. नेत्र उघडवणी बाळ पाहत तव राजोपचारी पूजा दिसत. सिद्ध करुणी ठेविली समस्त बाळ नाचत ब्रह्मानंदे. यथा सांग महापूजन बाळे केले प्रीती करुण. षोडशोपचारे पूजा समर्पूण पुष्पांजळी वाहत असे. शिवनामावली उच्चारित बाळ कीर्तन रंगी नाचत. शिव म्हणे माग त्वरित प्रसन्न झालो बाळकारे.
बाळक म्हणे ते वेळी मग मातेने तुझी पूजा भंगिले. तो अन्याय पोटात घाली चंद्रमौळी अवश्य म्हणे. मातेसी दर्शना आणि तो येथे म्हणून गेला आपुले गृहात. तव ते देखिले रत्नखचित माता निद्रिस्त दिव्य मंचके. पहिले स्वरूप पालटून झाली ते नारी पद्मीन. सर्व अलंकारे करुण शोभायमान पहुडली. ती सब बाळके जागे करुण म्हणे चल गृही शिवदर्शन. तव ती पाहे चौकडे विलोकुण अद्भुत करणे शिवाची. हृदय धरुणी दृढ बाळ शिवालया आली तत्काळ. म्हणे धन्य तू शिवदयाळ धन्य बाळ भक्त हा. गोपदारा गेली राजगृही धावून चंद्रसेना सांगे वर्तमान. राव वेगे आला प्रीती करुण धरे चरण बाळकाचे. शंकराची अद्भुत करणी राव आश्चर्य करुणी पाहे नयनी. नागरिक जनांच्या श्रेणी धावती बाळ पहावया. दिगंतरी गाजली हाक बहुत बाळकासी पावला उमानाथ. अवंती नगरायती धावत जन अपार पहावया. चंद्रसेन रायाप्रती नृप अवणीचे सांगोणी पाठविती. धन्य धन्य तुझी भक्ती गिरिजावर प्रसन्न तू ते. आम्ही टाकोणी द्वेष दुर्वासना तुझ्या भेटेस येऊ चंद्रसेना. तो बाळ पाहू नयना कैलास राणा प्रसन्न जासी. ऐसे ऐकता चंद्रसेन प्रधाना समूहेत बाहेर येऊन सकळ रायांसी भेटून आला मिरवत घेऊनी. अवंती नगरीची रचना पाहता आश्चर्य वाटे म्हणा. सप्तपुरींत श्रेष्ठ जाणा उज्जयिनी नाम तियेचे. राजे सकळ कर जोडून शिवमंदिरापुढे घालिती लोटांगण. त्या बालकासी वंदून आश्चर्य करीती सर्वही. म्हणती जय शिव प्रसन्न तै तृणकुटी होय सुवर्ण सदन. शत्रू ते मित्र होऊन ओळंगते सर्वस्व. गृहीच्या दासी सिद्ध होऊन न मागता पूर्वी तिच्छिले पूर्ण. अंगणीचे वृक्ष कल्पतरू होऊन कल्पिले फळ देती ते. मोका होईल पंडित पांगुळ पवना पुढे धावत. जन्मांतरत्ने पारखित मूढ अत्यंत होय वक्ता. रंक भणंग भाग्य परम तोची होईल सार्वभौम. न करिता सायास दुर्गम चिंतामणी येत हाता. त्रिभुवन भरी कीर्ती होय राजे समग्र वंदिती पाय. जेथे जेथे खणू जाय तेथे तेथे निधाणे सापडती. अभ्यास न करिता बहुवस सापडे वेदांचा सारांश. सकळ कळा येती हातास उमा विलास भेटे जेव्हा. गोपती म्हणे गोरक्ष बाळा तुझसी गोवाहन प्रसन्न झाला. गोविप्र प्रतिपाळी स्नेहाळा धन्य नृपराज चंद्रसेन. यात्रा दाटली बहुत सर्व राजे आश्चर्य करीत. तो तेथे प्रकटला हनुमंत वायू सुतांजनी प्रिय जो. जो राघव चरणारविंद भ्रमर भूगर्भ रत्न मानस संतापहर. वृत्रारी शत्रुजनक नगर दहन मदन दमन जो. द्रोणाचळ उत्पाटन उर्मिला जीवन प्राणरक्षण. ध्वजस्तंभी बैसोन पाळी तृतीय नंदन पृथेचा. ऐसा प्रकटता मारुती समस्त क्षोणीपाळ चरणी लागती. राघव प्रियकर बाळाप्रती हृदयी धरोणे उपदेशी. शिवपंचाक्षरी मंत्र उपदेशित साक्षात रुद्र. न्यास मातृका ध्यान प्रकार प्रदोष सोमवार व्रत सांगे. हनुमंते मस्तकी ठेविला हात झाला चतुर्दश विद्यावंत. चतुहा षष्टी कळा आकळीत जैसा आमलक हस्तके. त्याचे नाम श्रीकर ठेविता झाला वायुकुमर. सकळ राव करीती जय जयकार पुष्पे सुरवर वर्षती. यावरी अंजनी हृदयाब्ज विलिंद श्रीकरास म्हणे तुझ हो आनंद. तुझे आठवे पिढी सनंद जन्मेल गोपराज गोकुळी. त्याचा पुत्र पीतवसन होईल श्रीकृष्ण कंस दमन. शिशुपालांत कौरव मर्दन पांडव पालक गोविंद. श्रीहरीच्या अनंत अवतार पंक्ती मागे झाल्या पुढेही होती. जेवी जपमाळेचे मणी परतोण येती अवतार स्थिती तैसीच. ती संवत्सर मास तिथिवार तेची परत्ती वारंवार. तैसा अवतार धरी श्रीधर श्रीकरा सत्य जाणपा. ऐसे हरकुळ भूषण बोलून पावला तेथेची अंतर्धान. सर्व भुभुज म्हणती धन्य धन्य सभाग्यपण श्रीकराचे. ज्याचा श्रीगुरु हनुमंत त्यासी काय न्यून पदार्थ. श्रीकर चंद्रसेन नृपनाथ बोळवीत सर्व भूपांते. वस्त्रे भूषणे देऊन बोळविले पावले स्वस्थाने. मग सोमवार प्रदोष प्रीती करुणी श्रीकर चंद्रसेन आचरती. शिवरात्री उत्साह करीती याचकांचे आरत पुरविती. शिवलीलामृत श्रवण करीती अंती शिवपदाप्रती पावले. हा अध्याय करिता पठण संतती संपत्ती आयुष्यवर्धन. शिवार्चनी रत ज्याचे मन विघ्ने भीती तयासी. शिवलीलामृत ग्रंथ वासरमणी
सगुणी देखोणी विकासते सज्जन कमलिनी जीव शिव चक्रवाके दोणी ऐक्या येते प्रीतीने निंदक दुर्जन अभक्त ते अंधारी लपती देवाभीत शिवनिंदकासी वैकुंठनाथ महानरकात नेऊणी घाली विष्णू निंदक जे अपवित्र त्यासी कोंभी पाकी घाली त्रिनेत्र एवं हरिनिंदकासी सूर्यपुत्र नाना प्रकारे जाच करे ब्रह्मानंदायती वर्या श्रीभक्त कैलासाचल निवासिया श्रीधर वरदा मृडाणी प्रिया तुझी लीला वदवेतो शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड परिसोत सज्जन अखंड चतुर्थाध्याय गोढा श्री सांब सदाशिवार्पणमस्तु.